सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. बऱ्याच ताई यूट्यूब आणि इन्स्टावर म्हणतात की शीतलताई तुम्ही स्वामींचा अभिषेक कसा करता किंवा स्वामींचा अभिषेक कसा करावा, कशी सेवा करावी. त्याजवळ बघा, मी कल्याणला 1 मार्चला तुमच्या भेटीला स्वामी सेवा अभिषेक आणि स्वामींची सेवा कशी करावी, धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी ह्या मार्गदर्शनासोबत येते. आणि तुम्ही सुद्धा नक्की स्वामींची मूर्ती छोटी मोठी जसं तुम्हाला आवडेल, जशी तुमच्या बजेटमध्ये असेल तशी तुम्ही अगदी बुकिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पण करता येईल आणि मला तुम्हाला स्वामींची मूर्ती देता येईल. आणि स्वामींची मूर्ती कुंचन सेवा 1 मार्चला बरोबर 4 वाजता गौराई ब्लँकेट हॉल जे आहे कल्याणमध्ये, तिथं मी येणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीची मूर्ती, पूजा साहित्य जे जे हवं ते तुम्ही अगदी बुकिंग करू शकता. आणि आज छोटासा एक व्हिडिओ शेअर करते स्वामींचा अभिषेक कसा करावा. कारण बघा, दिवसातून बघा मी वेगळं काही सांगत नाही. मी कुठलेही चमत्कार, कुठली पत्रिका, कुठली कुंडली काही सुद्धा बघत नाही. कारण बऱ्याच त्यांनी वाटतं की मी काहीतरी बघते का, असं काहीच बघत नाही. फक्त मी स्वामींची मनोभावी सेवा करते, स्वामींच्या सेवेतून तुम्हाला मार्गदर्शन करते. आणि कोल्हापूर महालक्ष्मी आई प्रसन्न असल्यामुळं बऱ्याच ताईंना मी धनलक्ष्मी कुंचन सेवा देते. या दोनच गोष्टी मी तुम्हाला मनोभावे करायला सांगते, वेगळं असं काही सांगत नाही. आणि काही तुमच्या अडीअडचणीवरती काही ब्रेसलेट आहेत ते देते. तर आज बघा, स्वामींचा अभिषेक तुम्हाला कसा करायचा साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. अगदी स्वामींची पितळेची मूर्ती, मार्बलची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला मुंबईकरण हवे असेल तर मी कल्याणमध्ये येते. आणि पुढं म्हणजे पुढच्या महिन्यात कोणत्या सिटीमध्ये मी यावी, जसं की बघा कोल्हापूर, सातारा, कराड, नाशिक, नागपूर अशी तुम्ही कमेंटसुद्धा करा. आणि तुम्हाला सेवा करून किंवा माझे व्हिडिओ, माझी सेवा बघून कसं वाटतं छोटीशी कमेंट करायला, तुमचं मत मांडायला विसरू नका. तर चला, आज आपण स्वामींचा अभिषेक करूया. आज गुरुवार आहे. आज पंचामृतने अभिषेक शक्य नाहीये, कारण आज शॉपवरती पण मला जायचंय. पण मी साध्या पाण्याचाच अभिषेक दाखवते आणि पुढच्या गुरुवारी पंचामृतचा दाखवणार आहे. तर बघा, ही स्वामींची माझ्या रोजच्या अभिषेकाची पितळेची मूर्ती आहे आणि मोठी मूर्ती सुद्धा आहे, त्याचा सुद्धा मी अभिषेक करते. पण नित्य अभिषेक करण्यासाठी पितळेची, चांदीची किंवा मार्बलची मूर्ती आपल्या घरामध्ये असावी. तर आपल्याकडे मार्बलच्या मूर्त्या पण आहेत, चांदीच्या पण आहेत आणि पितळेच्या पण आहेत. तर बघा, सगळ्यात अगोदर मी बघा हे तामण घेतलेलं, हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तसंच बघा, थोड्याशा आपल्याला अक्षरं इथं ठेवायच्या आहेत. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. इन्स्टाला, यूट्यूबला तुम्ही माझ्या सर्व ताईंचे अनुभव बघा. माझं इन्स्टा पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट. त्याच्यावरती भरपूर ताईंचे सेवेचे अनुभव, रिव्ह्यू मी टाकत असते. कारण कसं आहे, आध्यात्मिक अशी गोष्ट आहे की तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाते. तुमच्या अडचणी एका रात्रीत दूर नाही होणार, कारण एका रात्रीत कुठलाही चमत्कार घडत नाही. त्यामुळे बघा, तुम्ही सुद्धा स्वामींचा अभिषेक न थकता, न थांबता करा. आणि आपल्या घरामध्ये बघा, रोज आपण आंघोळ करतो, रोज नाश्ता, चहा, आपली दिनचर्या सगळ्या गोष्टींनी होते. मग देवपूजा कधीतरी, बऱ्याच जण म्हणतात की फोटो येत आहे आमच्याकडे, आम्ही अभिषेक करत नाही. काही जण असं म्हणतात की मूर्ती आहे पण आम्ही अभिषेक करत नाही, फक्त दिवा लावतो किंवा गुरुवार करतो. तर असं नाही आहे. आपण रोज आंघोळ करतो, आपण रोज स्वच्छ कपडे घालतो, तो देवाचा सुद्धा अभिषेक रोज होणं गरजेचं आहे. तर आता बघा, आपल्याकडलं अष्टगंध आहे बरं का. हे अष्टगंधामध्ये मी गुलाबजल मिक्स केले, पवित्र जल, आणि चांदीच्या वाटीतूनच मी गंध देवी देवतांना लावते. तर ही चांदीची वाटीसुद्धा आपल्याकडे छोट्या मोठ्या अगदी एवढीशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा पितळेची, असं काही नाही. तर ह्याच्यामध्ये गंध आहे. सर्वप्रथम मी स्वामींना गंध लावते. मी बघा ह्याच्यामध्ये केसर, आपल्याकडला केसर चंदन, आपल्याकडला धूप लावलाय, तुपाचा 1 तास चालणारा दिवा लावलाय. आणि बघा, मोठे सिल्वर जर्मनची उरळी आहे आपल्याकडं, ही अष्टलक्ष्मीमध्ये पण आहे बरं का. तर ह्याच्यामध्ये सगळे देवदेवता बघा आसपास आहेत आणि मी एका एका देवी देवतांचा अभिषेक विधिवत मंत्रोपचार करते. तर स्वामींना मी गंध लावलेला आहे. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला जर एवढं सगळं जमत नाहीये, बऱ्याच ताईंना नाही जमणार, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे बघा, स्वामी किती गोड हसतायत, तुम्हाला दिसतायत का? हे काय स्वामी एका रात्रीमध्ये एवढे पॉझिटिव्ह, एवढे सकारात्मक नाही दिसत. गेल्या 5-6 वर्षापासून स्वामींची निरंतर सेवा, स्वामींचा अभिषेक मी नित्य करते आणि जेवढे होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करते. तर स्वामी किती गोड हसतात बघा. अभिषेकाला आलेल्या स्वामींच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल, वेगळंच हसू असतं. कारण माझे स्वामी प्रत्यक्षात माझ्याकडून अभिषेक सेवा स्वीकार करतात.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर ही छोटीशी पितळेची मूर्ती 2.5 इंच आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही ही ऑर्डर करू शकता. स्वामींच्या चांदीच्या पादुकासुद्धा आपल्याकडे मिळतात. आणि ह्या अभिषेकाचं तीर्थ स्वतः ग्रहण करायचं, ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, त्रास आहे त्यांनी, आणि तुम्ही सगळ्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, सुंदर स्वामी माऊलींचा माझ्या गोड अभिषेक झाला आहे. आणि स्वामी किती गोड हसतायत बघा. सर्व ताईंना प्रकट दिन निमित्त स्वामींच्या मूर्त्या विधिवत पूजा करून मी तुम्हाला सिद्ध म्हणण्यापेक्षा बघा, एक सकारात्मकता, एक चांगली प्रार्थना करून तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि कल्याणमध्ये मी 1 मार्चला येते, तर तुम्हाला सुद्धा स्वामींची मूर्ती हवी असेल अभिषेकसाठी, चांदीच्या पादुका, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, तशी तुम्ही ऑर्डर करा. कारण तुमचे कुरिअर चार्ज वाचणार आहेत. कारण कुरिअर चार्ज जो काही तुम्हाला लागतो तो वाचतोय, कारण डायरेक्ट मीच येते आणि तुम्हा सर्वांना मार्गदर्शन, तुम्हा सर्वांना मला भेटता येईल. तर स्वामींचा असा अभिषेक करायचा आहे. तर मूर्ती स्वच्छ पुसून घेतली. आता स्वामींना आपण वस्त्र घालूया. तर या 3 इंच मूर्तीचे वस्त्र, 3 इंच वस्त्र, हा ब्लॅक कलर नाही बरं का, हा ग्रे कलर आहे, स्वामींसाठी बनवला आहे. पैठणी माझा एक ब्लाऊज पीस होता. आणि 3 इंचाचे वस्त्र बघा सध्या स्टॉकमध्ये आहेत की नाही माहिती नाही, पण तुम्ही मेसेज करा. 3 इंचाचे वस्त्रसुद्धा बनवायचं आपल्याकडे काम चालू आहे. तर सुंदर स्वामींना वस्त्र घातलं. अशा प्रकारे बघा स्वामी माऊलींचा अभिषेक पूर्ण झाला आहे. आता दत्तगुरू म्हणजे काय, ज्यांच्या घरामध्ये बघा खूप निगेटिव्हिटी आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, अशा सर्वांनी बघा दत्तगुरूंचा अभिषेक करायचा आहे. आणि दत्तगुरू किंवा कोणती देवाची सेवा तुम्ही मनोभावे करता, तर घरामध्ये नॉनव्हेज, मांसाहार या गोष्टी करू नका. कारण कसं आहे, जिथं अध्यात्म घडतो, जिथं देव साक्षात विराजमान होतो, त्या घरामध्ये ह्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा खूप चुकीच्या आहेत. कारण ह्या गोष्टीमुळे बघा देवी देवता आपल्या घरामध्ये कधीच वास करत नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर बघा सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती, सेम नाही बरं का, पण तुम्हाला दत्तगुरूंची मूर्तीसुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. कारण दत्तगुरू हे भस्माचे देवता आहेत. निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, जे काही तुमच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी कोणी करत जर असेल, करणी, बाधा, भूत, पिशाच्च, हे दत्तगुरूंच्या अभिषेकाने, नामस्मरणाने दूर होतं. आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण मी मोराळ्याला बघा काकांकडून ही सेवा दत्तगुरूंची घेतली होती. तर ते एक असं स्थान आहे की तिथं बघा खूप चांगल्या गोष्टी घडतात, चांगला मार्ग मिळतो आणि तुम्हाला गुरु मिळतात. जसं की मोराळ्यामध्ये खूप चांगलं कार्य चालतं. आणि तुम्ही सुद्धा नक्की जा काकांच्या भेटीला, दर्शनाला, कारण त्यांचेसुद्धा खूप वेगळे अनुभव आहेत. तर दत्तगुरूंचा सुद्धा अभिषेक करा, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि बघा सगळ्या देवींचा मंत्रोच्चार मी अभिषेक करते, पण आज तुम्हाला हे 2 अभिषेक मी तुमच्यासोबत शेअर केले. तुम्ही सुद्धा हे अभिषेक करा आणि या अभिषेकाची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तुमच्या घरामध्ये नक्की नांदेल. आणि मी मुंबईला 1 मार्चला येते. जे जे हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करून, खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा मी नंबर दिला आहे 8080932488. हा स्वामी मूर्ती आर्टचा नंबर आहे. त्यासोबत बघा 7218888080 हा सुद्धा एक बुकिंग नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही मेसेज करून सुंदर अशा देवींच्या मूर्त्या आणि पॉझिटिव्हिटी नक्की तुम्हाला मिळेल. तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.